मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ एकदम खास आहे। केसांच्या सर्व समस्यावर 5 उपाय या ठिकाणी सांगितलेले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला उपाय म्हणजे कांद्याचा रस आणि नारळ तेल। कांद्याचा रस हा केसांच्या मुळांच्या काळजीसाठी वापरला जाणारा घरगुती उपाय आहे। तर नारळ तेल केसांना कंडिशनिंग देण्यास मदत करते। कृती: 1 चमचा ताजा कांद्याचा रस घ्या, त्यात 1 चमचा नारळाचे तेल मिसळा। हे मिश्रण केसांच्या लांबीवर न लावता मुख्यतः टाळूवर हलक्या हाताने लावा। 5 मिनिट सौम्य मसाज करा। 20 ते 30 मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा। आठवड्यातून 2 वेळा सुरुवात करू शकता। महत्त्वाचे म्हणजे कांद्यामुळे काही लोकांना जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते। प्रथम छोट्या भागावर पॅच टेस्ट करा। दुसरा म्हणजे मेथीचा हेअर पॅक। मेथीमध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात। मेथीचा पॅक केसांना मऊपणा देण्यासाठी आणि टाळूची काळजी घेण्यासाठी वापरता येतो। कृती: 2 चमचे मेथीदाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा। सकाळी त्याची बारीक पेस्ट करा। हवे असल्यास 1 ते 2 चमचे दही मिसळा। हा पॅक टाळू आणि केसांवर लावा। साधारण 20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा। आठवड्यातून 1 वेळ पुरेसा आहे। पॅक पूर्णपणे सुकून केसांना घट्ट चिकटू देऊ नका, त्यामुळे केस धुताना ताण येऊ शकतो। 3 आवळा तेलाने मसाज। आवळा हा भारतीय आहारातील पारंपरिक घटक आहे। आवळ्यापासून तयार केलेले तेल केसांच्या निगेसाठी वापरले जाते। थोडे आवळा तेल घ्या, बोटांच्या टोकाने टाळूवर हलक्या हाताने मसाज करा। 5-10 मिनिटे मसाज करा। 30 ते 60 मिनिटांनी केस धुवा। आठवड्यातून 2 वेळा करू शकता। खूप जोरात मसाज करू नका, केस ओढले जाणार नाही याची काळजी घ्या। 4 कोरफडीचा गर। कोरफडीचा गर टाळूला थंडावा देण्यासाठी आणि त्वचेची निगा राखण्यासाठी वापरता येतो। कृती: ताज्या कोरफडीचा स्वच्छ गर घ्या, तो नीट मिक्स करून टाळूवर लावा। 15-20 मिनिटे ठेवा, त्यानंतर साध्या पाण्याने किंवा सौम्य शॅम्पूने धुवा। आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता। टीप: कोरफड लावल्यावर खाज, जळजळ, लालसरपणा जाणवल्यास वापर बंद करा। महत्त्वाची टीप म्हणजे आहारातून प्रोटीन। फक्त बाहेरून तेल किंवा पॅक लावून केसांची पूर्ण काळजी होत नाही। केसांच्या वाढीसाठी शरीराला पुरेसे प्रोटीन आणि इतर पोषक घटक मिळणे महत्त्वाचे आहे। दररोजच्या आहारात यापैकी काही पदार्थ समाविष्ट करा। डाळी: मूग, मटकी, हरभरा, सोयाबीन, सोया चंक्स, दूध आणि दही, पनीर। अंडी खात असाल तर अंडी, शेंगदाणे आणि इतर कडधान्ये। एक महत्त्वाची गोष्ट: अचानक किंवा खूप जास्त केसगळती होत असेल तर केवळ घरगुती उपाय न करता कारणे शोधणे महत्त्वाचे आहे। कधी-कधी पोषणातील कमतरता, थायरॉइड, हार्मोन्समधील बदल, ताण किंवा इतर कारणामुळेही केसगळती होऊ शकते। या 5ही गोष्टी एकाच दिवशी करण्याची गरज नाही। पुढचे 7 दिवस केसांची अशी नियमित काळजी घ्या आणि केसगळतीमध्ये काही फरक जाणवतोय का ते निरीक्षण करा। आणि हा उपाय उपयोगी वाटला तर व्हिडिओ नक्की शेअर करा।